14 जुलैला विशाळगड मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण लागलं। प्रशासनाच्या परवानगीनं विशाळगडावर गेलेल्या 10 शिवभक्तांवर स्थानिकांनी हल्ला केल्याचं बघितल्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागलं असा दावा सकल हिंदू समाजानं केलाय। आज गजानन तोडकर, सुजित चव्हाण, महेश जाधव यांच्यासह सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी यासंबंधीचे पुरावे आपल्याकडे असल्याचंही पत्रकार बैठकीत सांगितलं। दरम्यान विशाळगड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील शुक्रवारी कोल्हापुरात येणार असतील तर कोल्हापूर बंद ठेवू, ते येणार नसतील तर बंद स्थगित ठेवू असं सांगत सकल हिंदू समाजानं उद्या सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाआरती करण्याचा निर्णय घेतलाय। जलील या ठिकाणी कोल्हापुरात उद्या येणार आहे, म्हणून उद्या आपण कोल्हापूर बंदची हाक दिलेली आहे आणि सर्व सकल हिंदू समाजाला या निमित्तानं मी विनंती करतो की उद्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये आपण सकाळी 9 वाजता महाआरती करणार आहोत। त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपण हजर राहावं आणि त्याचप्रमाणे जो आपण बंद कोल्हापूर बंद घेतलेला आहे तो बंद जर यदाकदाचित आपल्याला पोलीस प्रशासनानं या ठिकाणी जर लेखी दिलं की जलील येणार नाही तर आम्हाला कोल्हापूरच्या जनतेला वेठीस धरायचं नाही। जर प्रशासन लेखी देत असेल तर उद्याचा बंद आम्ही स्थगित करू। यावेळी सुनील सामंत, गजानन तोडकर, सुजित चव्हाण, महेश जाधव, शिवानंद स्वामी, अशोक देसाई, किशोर घाटगे यांच्यासह सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान सायंकाळी कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं या पार्श्वभूमीवर एक पत्रक प्रसिद्ध केलंय। इम्तियाज जलील हे कोल्हापुरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आणि त्याला हिंदुत्ववादी संघटनांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दलानं माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याशी संपर्क साधला। त्यावेळी इम्तियाज जलील यांनी उद्या 19 जुलैला कोल्हापुरात येणार नसल्याचं स्पष्ट केलंय। यामुळं कुणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियाच्या माध्यमातून तसंच अन्य माध्यमातून सामाजिक शांततेचा भंग होईल असं कोणतंही वर्तन नागरिकांनी करू नये, असं आवाहन कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं करण्यात आलंय।